अरे गरीबांले पण चांगले आहे. माणसं कामाचे आहेत का? हा? गरीब माणसं कामाची आहे की हो शिरी म्हणजे काही कामाची आपण मारून जाईल. माझ्याकडे नाही का गिंबल आहे रे, व्हिडिओ शूट करायचं. स्पेशल घेतलं मी तुम्हाला. अगं हे संगीता 7,000. अगं काय करतोयस? अगं हे बघ आपल्याकडे पाहुणे आले आहेत ग. पाहुण्यांसाठी पाणी घेऊन ये बेटा. पहिल्याच पाणी घेऊन येते. कोण काय मला जास्त करता मकान राहून का म्हणता? का म्हणलं मला समजलं नाही. सिच्युएशन सुरू आहे तिथे काय झालं ना आता सांगायचं टिंग 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 पण मामाजी हो तुम्ही असे अचानक येणे केलेत ना हो या गरिबाच्या झोपडीत म्हणून मला नेमकं कळलं नाही तुमचं येण्याचं कारण ते कळेल काय मला. माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे तर चला म्हटलं. माझी भाचीच आहे, भाचीलाच मागावं. भाचीचा हात मागण्यासाठी आपण जावं घरापर्यंत म्हणून मी आलो आहे. नाही मामाजी नाही. हो मला तरी असं वाटतंय की तुम्ही चुकीच्या दिशेने आलात. बरं म्हणजे चहा आणला कपच आणला नाही तर वाप दिसली. नाही मामाजी नाही. हो मला तरी असं वाटतंय की तुम्ही कदाचित वाट चुकली असावी. हो हो तुम्ही बघताय ना माझी परिस्थिती. हो जो माणूस 2 टाईमचं अन्न खाऊ शकत नाही अशा परिस्थितीत आपल्या बहिणीचं लग्न काय करू शकेल. आणि वरून यावर्षी या पाण्याविना शेती सुद्धा गेली हो. अशा परिस्थितीत माझ्या बहिणीचं लग्न करणे म्हणजे शक्य नाही हे मामाजी. शक्य नाही मला. ठीक आहे म्हणतोय आम्हाला मुलगी पसंत आहे जिवंत आहे आणि परत एका लग्नामध्ये भेट झाली होती दोघांची. एकामेकाला बघितलेली आहे. त्या दिवसानं मुलाला मुलगी पसंत आहे. तर मी काय म्हणतोय तुमची जे काही अडचण असेल त्या अडचणीवर आपल्याला मात करता येईल नाही का. तर माझा एकुलता एक मुलगा आहे. मलाही वाटतं का माझ्या मुलाचं लग्न छान व्हायला पाहिजे. या 10 गावाचं नाही असं व्हायला पाहिजे. त्या दिवसानं काय बोलायचं आहे तुला का बाबाजी तू अंदर जा बोलायचं. अहो आता अंदाज इथपर्यंत तुमच्या शब्दावर आले पण आता म्हणताय म्हणून बोलते.
हे बघा, तुम्ही आता संधी दिली म्हणून बोलतेय. आता घर पाहून तर बोलायची इच्छा नाही, तरी पण आई म्हणून असं वाटतंय मला. काही नको, 2 लाख आणि 1 तोळा किंवा 1.5 तोळा सोनं दिलं तरी चालेल. अहो उद्या हे लोक बोलायला नको ना, म्हणून म्हणते. 2 लाख हुंडा? अगं तू जेव्हा माझ्यासोबत लग्न केलीस त्यावेळेस तू किती हुंडा दिलीस मला सांग बरं. हा? आणि हुंड्याची गोष्ट करतेस. तुला घरून येताना सांगितलं तिथं गेल्यानंतर काही असं अपमानित शब्द बोलायचं नाही. अरे घर बघितलं समजते हुंडा घ्यायचा का नाही घ्यायचा. आणि परत या वर्षी त्यांना शेतीला पीकही झालं नाही हे त्यांनी सांगितलं, आणि तू हुंड्याची गोष्ट करतायस. अहो पीक नाही झाली, माझा दोष आहे का? नैसर्गिक आपत्ती आहे, त्याला काय करणार? हं? अहो तुम्ही विचार करा ना, आपली इमेज काय आहे गावामध्ये, लोक काय म्हणतील. आणि खास करून माझ्या मैत्रिणी, तुमचे मित्र परिवार हे काही जवळपास आहे का? गडचिरोली, आरमोरी असं काही आहे का? मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद इथून ते लोक जेव्हा येतील, मंत्री संत्री काय विचार करतील लोक? का तुम्हाला? अगं ताराबाई, तुम्हाला गुंडच कमी पडणार नाही आणि तुमचे पाहुणे नाराज होणार नाही एवढी आम्ही सोय करू, पण पैशाचं बोलायचं नाही. आपल्याच पैशाने आपण लग्न करायचं असं ठरवलं. हे मला मान्य आहे ना. आणि परत तुम्हाला येताना सांगितलं, स्वतःचा अपमान करून घ्यायचा असेल तर हा विषय करायचा आणि विषय करायचा नाही. काय करतेस ग? अगं जन्म होतो